नाशिकमधल्या एका नामांकित आयटी कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या आरोपात 7 जणांवर गुन्हे दाखल झालेत। मात्र या प्रकरणावरून आता पूर्ण कंपनीवरच सवाल उपस्थित होऊ लागलेत का, असा प्रश्न पुढे आलाय। नाशिकमध्ये आंदोलन भाजपनं केलं असलं तरी यावरून भुजबळ माध्यमांवर चिडलेत, कारण संबंधित कंपनीचं कार्यालयच स्थलांतरित होण्याची चिन्ह आहेत। पाहूया। दोन चार नासके आंबे निघाले म्हणून अख्ख्या झाडावरच कुऱ्हाड मारली जाते की काय, असा प्रश्न नाशिक आयटी कंपनीतल्या घटनेवर पडू लागलाय। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधल्या नामांकित आयटी कंपनीचं युनिट बंद होण्याच्या तयारीत आहे। या कंपनीत आरोपांनुसार 7 जणांनी 9 जणांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न केला। तक्रारीनंतर या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आहे। सरकार एकीकडे कारवाई करत असताना सत्ताधारी भाजपच्याच लोकांनी संबंधित कंपनीवर मोर्चा काढलाय। 4-5 लोकांमुळे कंपनीतल्या इतर काहींकडे सुद्धा संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे। आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित काहींची चौकशी सुरू आहे। कंपनीच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। दरम्यान एसआयटी नंतर सरकार एनआयए आणि एटीएस तसंच सीबीआय कडे हा तपास देण्याच्या विचारात आहे। कंपनीच्या आवारातच बंदोबस्त आणि चौकशी सत्र सुरू असल्यामुळे कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्यात, काहींनी वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेत। एकूण 7 जणांवर या प्रकरणात आरोप झाले। मात्र या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या 150हून अधिक लोकांची अडचण होऊन बसली आहे। माहितीनुसार नाशिकऐवजी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा मग पुण्यातील इतर प्रोजेक्ट्समध्ये शिफ्ट करू शकते। अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा, नातलं, घर यामुळे नाशकात ते स्थायिक झालेत, ज्यामुळे त्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित होता येणार नाहीये। त्यांनी काय करावं हा देखील प्रश्न आहे। विसंगती म्हणजे एकीकडे सरकार आणि पोलीस या प्रकरणावर कारवाई करत असताना सत्तेतीलच भाजप कार्यकर्त्यांनी कंपनी बाहेर आंदोलन केलं। तेव्हापासून कंपनी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्यामुळे कंपनीनंच काही कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे। आणि दुसरीकडे पत्रकारांना आयटी कंपनी नाशिकमधून घालवायची आहे का, तुम्ही या मुद्द्याला इतकं मोठं का करताय, असा सवाल भाजपला करण्याऐवजी भुजबळ पत्रकारांनाच करताय। नाही, मला वाटतं केवळ कंपनी बंद करून चालणार नाही, हे तर हिमनगाचं टोक असू शकेल। अशा प्रकारच्या अवलादी, अशा प्रकारच्या प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती त्या ठिकाणी ठिकठिकाणी शोधणं आवश्यक आहे। आणि मला वाटतं आता त्याची सुरुवात होईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पडद्यावर पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्या पूर्णपणे राज्य सरकार आणि पोलीस खातं शोधून ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? नाशिकच्या मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली, त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे, जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल। पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी तर अजिबात येणार नाही, असलेल्या जातील। त्याच्यामुळे माझी आपणालाच विनंती आहे मीडियाला की आपण, म्हणजे तुम्ही सांगताना मग आयटी कंपनी का नाही एक तुम्हीच विचारणार। एआयच्या उदयानंतर आधीच जगातलं आयटी सेक्टर अडचणीत आहे। अमेरिकेत भारतीय इंजिनियर्स ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणानं टार्गेट होत आहेत। पुण्यात 200 इंजिनियर्सच्या नोकऱ्यांसाठी आयटी कंपन्यांबाहेर 3 ते 4 हजार तरुणांची रांग लागतीये। आणि इकडे नाशकात 9 जणांवरच्या आरोपांनी अख्खं आयटी कंपनीचं युनिटच स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे। ज्या नामांकित कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांवर हे आरोप झालेत, ती कंपनी फक्त भारतापुरताच नव्हे तर एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे। 55 देशांमध्ये तिचं कार्य सुरू आहे। अमेरिका, युरोप, आफ्रिकेपासून 6 खंडांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे। जगभरात 6 लाखांहून जास्त कर्मचारी या कंपनीत काम करतात। जगातल्या टॉप 10 कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश आहे।
अशा कंपनीवर 4-5 लोकांमुळे जर नाशिकमधलं युनिट बंद करण्याची वेळ येत असेल तर सरकारनं आरोपींची चौकशी सुरू ठेवतानाच कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं पाहिजे. पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. पुण्यामध्ये जे HR आहे ती खरं तर हिंदू मुलगी आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टीला पाठबळ दिलंय. आता मी पुण्यामध्ये प्रेस घेण्याचं कारण काय आहे, नाशिक हे काय IT हब नाही आहे. नाशिकमध्ये IT कंपन्या आहेत पण त्यांचं प्रमाण काही इतकं पुण्या इतकं नाही, मुंबई इतकं नाही, ठाणे इतकं नाही आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये तर ITचं हब आहे. शिक्षणाचं जसं माहेरघर आहे तसं हे ITचं हब आहे. आणि मग अशा कंपन्यामध्ये जर आपल्या मुली काम करत असतील आणि त्यांना जर ठरवून कुणी टार्गेट करत असेल तर कंपन्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा असं काही तुमच्या कंपनीमध्ये घडतंय का हे तुम्ही तपासण्याची आवश्यकता आहे. जे डिग्र्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या डिग्र्या चेक करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या त्या डिग्र्या द्यायच्या, त्या खऱ्या आहेत की त्या खोट्या आहेत. आणि मग अशा मोक्याच्या जागेवरती बसायचं की जिथं तुम्हाला प्रभाव टाकता येईल. असं प्रभाव टाकण्याच्या ठिकाणी असं नाशिकसारखं कुणी अधिकारी बसलेले आहेत का की जे हिंदू मुलींना टार्गेट करत आहेत, करत असतील. याच्यावरती कंपन्यांच्या मेन लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खरं तर ते जे काही धर्मांतराचं प्रकरण आहे याची सर्व पातळीवरून सखोल चौकशी होण्याची गरज आहे. कारण आपल्या देशामध्ये राष्ट्रपती हिंदू आहेत, पंतप्रधान हिंदू आहेत, न्यायालयाचे न्यायाधीश हिंदू आहेत, रॉचे प्रमुख हिंदू आहेत, CBI मध्ये हिंदू अधिकारी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहेत, मंत्रिमंडळ हिंदू आहे, चीफ सेक्रेटरी, कलेक्टर, पोलीस प्रशासनातले सगळे हिंदू आहेत. ग्रामसेवक सरपंचापासून राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत सर्वत्र हिंदू आहेत. मग हिंदू खतरे में कसा काय असा साधा प्रश्न मला पडतो. कारण सर्व पातळीवर सर्व यंत्रणेमध्ये हिंदू आहेत. मग हे जे काय धर्मांतराचं प्रकरण आहे हे नेमकं काय आहे? त्या कंपनीचा तर काय डाव नाही ना, किंवा जाणीवपूर्वक हे प्रकरण पुढे काय आणलं जातंय का, किंवा अशोक खराच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा काय प्रकार आहे का? ट्रॅफिक आणि अरुंद रस्त्यांमुळे जेव्हा पुण्यातल्या हिंजेवाडी IT पार्क भागात तक्रारी आल्या तेव्हा अजित पवारांनी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारला होता. सत्तेत असूनही गलथान कारभारामुळे IT कंपन्या महाराष्ट्राबाहेर चालल्यात हे अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र त्यांचेच मंत्री भुजबळ यावरून मीडियावर राग काढून समाधान मानून घेत आहेत. काय सगळं आपलं वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय, ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. बघितलं ना बसेस किती महाराज गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार. अरे एखाद्या कंपनीमध्ये ह्या घटनाच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या कार्यालयामध्ये त्याला आपण फारच हाईप तर देत राहिलो तर ते कंपनीच म्हणतील ठीक आहे आम्ही बंद करतो बाबा. मग चालणार आहे तुम्हाला? येणाऱ्या थांबणार आहे? चालणार तुम्हाला? आहेत त्या जातील थांबणार आहेत तुम्हाला? ठीक आहे ना, जे झालं त्याच्यावर कडक कारवाईचं काम सुरू आहे. दॅट्स ऑल. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.